कोटा अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एक धोरण असं आखलेलं आहे की एक्झाम सीट नंबर टाकला की त्याचं बऱ्यापैकी रेकॉर्ड हे तिथं पाहायला मिळतं. म्हणजे तो पास झालाय की नाही एवढं तरी समजतं. आणि दुसरं डॉक्युमेंट आहे लिव्हिंग सर्टिफिकेट, की जे विद्यार्थ्याकडं नाही परंतु प्रवेशापासून तो वंचित राहणार नाही. यासाठी त्याने असं म्हटलेलं आहे की शाळा सोडल्याचा दाखला जरी नसला तरी त्या विद्यार्थ्याकडून हमीपत्र घ्या आणि त्या विद्यार्थ्याला सांगा, त्या हमीपत्रामध्ये तारखेचा किंवा एक कालावधीचा उल्लेख करा. त्यात त्याने असं म्हटलं की प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 3 आठवड्याच्या आत प्रवेश घेतलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तो शाळा सोडल्याचा दाखला जमा करावायचा आहे. आणि तो जमा केला नाही तर मग मात्र प्रवेश रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रश्न आहे की कॅप थ्रू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काय? तर 21 तारखेपासून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी तो टॅब ओपन होणार. 3-3.5 लाख विद्यार्थी अजून बाहेर आहेत. त्यानंतर अर्जाचा भाग 1 भरून तो पूर्ण करायचा आहे, लॉक करायचा आहे. पण अर्जाचा भाग 1 मध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये गुणपत्रिका पण नाही आणि शाळा सोडल्याचा दाखला पण नाही. तर तिथं एक हमीपत्र आहे. ते हमीपत्र तुम्ही डाउनलोड करून ते भरायचं आहे आणि पुन्हा ते अपलोड करायचं आहे. तेवढ्यावर ते चालतं. इतर डॉक्युमेंट्सच्या बाबतीमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर नॉन क्रिमी लेअर मिळवत असाल किंवा जे डॉक्युमेंट तुम्ही मिळवत असाल ते उपलब्ध नाही तर त्याची पोच मिळते सेतू विभागातून, ते तुम्हाला सबमिट करावी लागते. आणि नॉन क्रिमी लेअर मिळालंच नाही तर 6 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. त्या 6 महिन्यामध्ये जिथं प्रवेश घेतलेला आहे म्हणजे प्रवेशित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तो दाखला जमा करावायचा आहे. म्हणजे इथं तुम्ही या पद्धतीनं करू शकता. आणि ऑप्शन फॉर्म 2 देखील 21 तारखेपासून तो भरायचा आहे. आणि 26 मेला माझ्या माहितीप्रमाणे मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे. त्यावेळेस कदाचित ती प्रवेश प्रक्रिया सुरू असेल. तोपर्यंत जर 10वीची गुणपत्रिका आलीच नाही तर तुम्हाला संधी आहे किंवा तुम्हाला एक ऑप्शन त्याने दिलेला आहे की तुम्ही हमीपत्र द्यायचं आहे आणि प्रवेश घेतल्याच्या दिनांकापासून 3 आठवड्याच्या आत जिथं प्रवेश घेतला आहे तिथं ते जमा करायचं आहे. त्यामुळं भीतीचं कोणतंही कारण नाही आणि तुमच्यासाठी ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आणि काही अडचण आली तर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी तुम्हाला पर्याय किंवा त्याचं सोल्युशन जे काय असणार आहे ते निश्चित तुम्हाला सांगितलं जाईल. मला वाटतं हे तुम्हाला कळालेलं असणार आहे. त्यामुळं कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता प्रवेश प्रक्रियेला सामोरे जा. मनात कोणतीही अडचण आली तर थेट फोन करा. तुमचे प्रश्न 100% सोडवले जातील. आपण इथं थांबूया. धन्यवाद.